मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू RRR रिअल RJ रश्मी चॅनलमध्ये. मी रश्मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आज सकाळी मला लवकर उठायचं आहे, कारण टाईम लिमिट आहे आणि हे काम मग पूर्ण होईल का नाही वेळेमध्ये हे थोडंसं टेन्शन होतं. कारण माझी मुलगी नेहल आज गेलेली आहे तिच्या कॉलेज फ्रेंड्ससोबत ट्रिपला, पन्हाळ्याला. कोल्हापूर दर्शनसुद्धा त्यांचं आहे. तर जस्ट ती आत्ता गेली आणि आता मलाही जायचं आहे, अर्थातच माझ्या कामासाठी म्हणजे इव्हेंटसाठी. आजही 2 इव्हेंट असणार आहेत आणि ते अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेच. आणि आता मी माझं बाकीचं राहिलेलं काम आवरते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. वन्स अगेन हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू RRR रिअल RJ रश्मी चॅनलमध्ये. मी रश्मी तुमच्यासोबत. तर सगळ्यात जसं तुम्ही पाहिलं की नेहल गेलेली आहे आज कोल्हापूर पन्हाळा इथं ट्रिपसाठी. तिचं सगळं आवरून दिलं. मीही घरातली सगळी कामं आवरली आणि आलेली आहे माझ्या पहिल्या इव्हेंटसाठी. सांगलीजवळ कुपवाड म्हणून गाव आहे, तर तिथं माझा पहिला इव्हेंट आहे आणि दुसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे तासगावच्या इथं. या दोन्ही कार्यक्रमाचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. स्टे विथ मी. तर कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती, भरपूर गर्दी जमलेली होती लोकांची आणि उन्हाचा तडाखा नेहमीप्रमाणे होता. पण या हॉलचं एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी कूलर लावलेले होते, त्यामुळे फारसं ऊन जाणवत नव्हतं आणि गार खूप थंड वाटत होतं. आकाशी निरभ्र होतं, त्यामुळे पावसाची शक्यता अजिबात नव्हती. कार्यक्रम खूप छान पद्धतीनं पार पडला आणि मी निघाले अर्थात घरी जाण्यासाठी. का तर ॲक्च्युली मला जायचं होतं तासगावला, पण थोडासा बदल झालेला होता आणि थोडीशी विश्रांती घेऊन मी आलेले होते सांगलीमध्ये. एकीकडे जायचं होतं पण आले होते दुसरीकडं मी, कारण अचानक बदल हा झालेला होता. तर 6 भावंडं होती आणि या 6ही भावंडांची ॲनिव्हर्सरी होती एकाच दिवशी. त्यामुळं मला थोडंसं आश्चर्य वाटलं, म्हणजे एकाच साली त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, तर एकाच दिवशी म्हणजे 17 मेलाच त्यांचं लग्न झालेलं होतं. पण प्रत्येकाचं साल अर्थात वेगळं होतं आणि टप्प्याटप्प्यानं त्यांच्या घरातल्या सुना, त्यांच्या घरातल्या मुली त्यांना ओवाळत होते. त्यांची मुलं, त्यांचे जावईसुद्धा होते. बघूनही खूप छान वाटत होतं, कारण कसं असतं की कुटुंबातल्या व्यक्ती ही आपली खरी साधन संपत्ती असते असं म्हणायला पाहिजे. कारण चांगल्या आणि वाईट काळामध्ये धीर देणारे आपले मित्रमैत्रीण असतात, पण आपली कुटुंबातली माणसं जी असतात ना, तर त्यांचा सपोर्टसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपले कुटुंबाचे सदस्य ही एक खूप मोठी संपत्ती आपल्या सगळ्यांच्याजवळ असणं गरजेचं असतं. तर कार्यक्रम छान पद्धतीनं पार पडला. त्यांचं फोटो सेशन झालं, एका साईडला आमची गाणीसुद्धा सुरू होती. कार्यक्रम त्यांनाही खूप आवडला, आम्हालाही त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली आणि भरपूर असे गेम्ससुद्धा जी निवेदिका होती तर तिनं घेतलेले होते आणि हे गेमसुद्धा त्यांनी खूप एन्जॉय केले. बघू शकता तुम्ही. खास फोटो सेशनसाठी छान पोज देणं त्यांचं सुरू आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वर्षी असा एक तरी गेट टुगेदरचा, खास करून फॅमिली मेंबरचा कार्यक्रम होणं गरजेचं आहे बरं का, कारण एक वेगळी ऊर्जा त्यामुळे आपल्याला नक्कीच मिळते. ए मेरी जहर जबी या गाण्यावरती हे सगळे भाऊ वयाचं भान लक्षात न घेता नाचत होते आणि आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. बघता तुम्ही किती छान पद्धतीनं सगळे एन्जॉय करतायत, हसतायत. कार्यक्रम छान पद्धतीनं पार पडला, जेवण वगैरे झालं आणि अर्थात मी निघाले होते घरी येण्यासाठी. चला तर मंडळी, याच नोटवरती आजचा ब्लॉग इथंच संपवते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. याच नोटवरती मी रश्मी तुम्हा सगळ्यांना म्हणते बाय.